भेटायची संधी मिळते याचा एक मनापासूनचा आनंद आहे. आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं एक जागृती करण्याचा कार्यक्रम आसाममध्ये घेतला. आज राज्यामध्ये 50%च्या पेक्षा अधिक ओबीसींची संख्या आहे. या घटकांना विविध प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. त्या प्रश्नाची सोडवणूक करण्यासाठी एक जागृती करण्याची आवश्यकता आहे आणि त्यासाठी आमच्या सरकारांच्या वतीनं हा एक मोठा कार्यक्रम सर्व राज्यामध्ये घेतलेला आहे. या कार्यक्रमाची सुरुवात आजच होईल. अनेक ठिकाणी ही यात्रा आहे. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी जाहीर सभेचा कार्यक्रम आहे आणि ओबीसीचे प्रश्न जे आहेत त्याची मांडणी ही लोकांच्या सोबत केली जाईल आणि त्याचं संघटन हे कसं मजबूत करता येईल याची काळजी ही घेतली जाईल. प्रामुख्यानं नागपूरला येण्याचं निमित्त या कार्यक्रमाचा आहे. मला आनंद आहे की हा कार्यक्रम आम्ही हातात घेतल्यानंतर नागपूरचा प्रेस नेहमीच अशा कामाकडे औत्सुक्य दाखवतं आणि तुम्हा सगळ्यांची उपस्थिती हे स्पष्ट करतो आहे. तुम्हा सगळ्यांचं मी स्वागत करतो आणि मला असं वाटतं की आपल्याला काही विचारायचं असेल तर माहीत तुमच्या हातावर निर्णय देतो. बाबासाहेब, आता 2 दिवसाआधी राहुल गांधींनी म्हटलं होतं की महाराष्ट्रामध्ये मतांची चोरी निवडणूक आयोगाने केलेली आहे. या सगळ्या बाबतीत आपलं काय मत सहमत आहे? खरं सांगायचं म्हणजे याच्यामध्ये आम्ही लोकांनी हवं तसं लक्ष दिलं नाही. मला आठवतं विधानसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या त्याच्या आधी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला, 2 लोक, त्यांची नावं पत्ते हे आता माझ्याकडे नाही आहेत पण मी त्याचं लक्ष दिलं नाही. आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की महाराष्ट्रामध्ये 288 विधानसभेच्या जागा आहेत. आम्ही तुम्हाला 107 जागा निवडून येण्याची गॅरंटी देतो. मला आश्चर्य वाटतं आणि स्पष्ट सांगायचं म्हणजे त्यांनी जरी सांगितलं गॅरंटीचं तरी निवडणूक आयोग या संस्थेच्या संबंधी माझ्या मनात काही शंकेची स्थिती नव्हती आणि म्हणून असे लोक भेटत असतात म्हणून त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. आणि ते झाल्याच्या नंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची मी भेट घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हणलं. पण राहुल गांधींचं माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये, हा आपला रस्ता नाही. आपण लोकांच्याकडे जाऊ आणि लोकांचा पाठिंबा वेळ कसा होईल हा निर्णय आम्ही घेतला आणि त्याकडे दुर्लक्ष. काल जी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली
त्याला मी हजर होतो. पहिल्यांदा एक गोष्ट सांगायची की मी कालपासून बघतोय की उद्धव ठाकरे हेही होते, ते कुठं बसले होते याच्यावरच लोकांचं लक्ष जात. तिथं जे प्रेझेंटेशन होतं ते पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन हे होतं. आणि ज्या वेळेला प्रेझेंटेशन बघायचं म्हणल्यावर सहसा जसं आपण सिनेमा बघायला जातो, आपण पहिल्या लाईनला कधी बसत नाही, आपण पाठीमागच्या लाईनला बसतो. त्याच पद्धतीनं मी स्वतः आणि फारुख अब्दुल्ला आणि शेवटी बसतो. आमच्या घरं जवळ उद्धव ठाकरे होते, मुख्यमंत्री कर्नाटकचे होते. साधारणतः मी सांगायची आवश्यकता नाही की प्रत्यक्ष सीन असेल त्याच्या जवळ बसत नाही, त्याच्या आम्ही दूर बसतो. आणि दुर्दैवानं उद्धव ठाकरे कुठं बसले हा चर्चेचा विषय कारण नसताना या ठिकाणी केला. तो भागाचा सोडून द्या. पण ही जी प्रेस कॉन्फरन्स होती ही अतिशय कष्ट करून बरेच दिवसाची तयारी करून सखोल अभ्यास करून त्या ठिकाणी मांडलेली होती. त्याच्यामध्ये 3-4 गोष्टी आल्यात. एक, काही एका गावामधलं एक घर, एक व्यक्ती राहते आणि तिथं 40 लोकांनी मतदान केलेलं आहे. अशी अनेक उदाहरणं ही त्या ठिकाणी दिली. आणि ती उदाहरणं नुसती दिली नाही, त्याला आधार हा दाखवण्यात आला. आज निवडणूक आयोगानं त्याच्यात लक्ष घालायचं ठरवलं दिसतंय. पण त्यांनी राहुल गांधींना निमंत्रण दिलं आणि ते निमंत्रण देत असताना त्यांनी एक ॲफिडेव्हिट द्यावं अशा प्रकारची अपेक्षा केली. निवडणूक आयोग ही स्वतंत्र संस्था आहे. जे काही राहुल गांधींनी सांगितलं की पार्लमेंटमध्ये सदस्य होताना जी शपथ घेतलेली आहे त्याच्या वेगळी शपथ घ्यायची गरज नाही. आणि हा आग्रह इलेक्शन कमिशन करतं आहे ही गोष्ट योग्य नाही असं माझ्यासारख्याचं मत. पण हे जे काही प्रेझेंटेशन होतं त्याच्यात सखोल जाण्याची गरज आहे. संबंध या संसदीय लोकशाही पद्धतीच्या संबंधी लोकांच्यामध्ये सरकार निर्माण होणं हे योग्य नाही. आणि त्यामुळं ह्याची सखोल चौकशी ही झाली पाहिजे. दूध का दूध, पाणी का पाणी हे झालं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. मुख्यमंत्री म्हणाले या संदर्भामध्ये घोळ असू शकतो पण घोळ असू शकतो पण घोळाला अशा पद्धतीने चोरी म्हणणं चुकीचं आहे. मतदार याद्यांमध्ये घोळ असू शकतो असं मुख्यमंत्री म्हणाले, पण त्याला चोरी म्हणणं हे सलीम जावेदची स्क्रिप्ट आहे. माझं म्हणणं फक्त एकच आहे, आक्षेप कुणाबद्दल नाही. आक्षेप मुख्यमंत्र्यांच्याबद्दल कोणी घ्यायचा. आक्षेप घेतला आहे तर निवडणूक आयोगाचा. निवडणूक आयोगाच्या संबंधी आक्षेप घेतल्याच्या नंतर भारतीय जनता पार्टी किंवा मुख्यमंत्री यांनीच आपली मतं मांडायला पुढे याची कारणं काय मला समजू शकत नाही. आम्हाला उत्तर हवं आहे ते निवडणूक आयोगाकडनं हवं आहे, दुसरं कोणाकडून नाही. निवडणूक आयोगाने हे सगळे आरोप जे आहेत ते फेटाळून लावलेले आहे काल राहुल गांधी यांच्या पत्रकार परिषदेनंतर. नाही, त्यांनी फेटाळून लावले म्हणजे आम्ही काही स्वस्त बसणार नाही. याचा निकाल घ्यावाच लागेल. आमची माहिती चुकीची असेल ते देशाला सांगितलं पाहिजे आणि आम्ही सांगितलं पाहिजे की आमची माहिती चुकीची होती. पण नसेल तर सत्य होतं हे यायला पाहिजे. आणि म्हणून उद्याच्या सोमवारी संसदेचे जे
आमच्या सगळे सहकारी आहेत. आमच्या सगळ्यांचा एक मोर्चा निवडणूक आयोगावर सोमवारी 11 वाजता आहे. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे जर एकत्रित आले तर मुंबई महानगरपालिका निवडणुकीमध्ये महाविकास आघाडी राहणार नाही अशी चर्चा सुरू आणि तसेच राज्यात देखील असं बोललं जातं. असं आहे की नगरपालिका, जिल्हा परिषद, महानगरपालिका यांच्या निवडणुकीची आम्ही लोकांनी बसून अद्याप चर्चा केलेली नाही. आणि त्यामुळे एखाद्या पक्षाने काही मतं मांडली असतील तर त्यासंबंधी आज मी भाष्य करू शकत नाही. पण आम्ही बसून चर्चा करून एक वाक्याचा करता येईल का हे प्रयत्न करणार. पवार साहब, अमित शाह जी का ऐसा कहना है कि जो घुसपैठी है, बाहर के नागरिक है, उनके वोटर लिस्ट से नाम डिलीट किया जा रहा है, जो कि बिहार, मध्य प्रदेश, छत्तीसगढ़ की जो बातचीत की जा रही है, तो घुसपैठियों का वोट हटाया जा रहा है, इसीलिए इंडी गठबंधन को तकलीफ हो रही है. बात ऐसी है कि राहुल गांधी ने जो प्रेस कॉन्फ्रेंस दी वहाँ कर्नाटक के लोग थे, यानी कर्नाटक के वोटर्स, महाराष्ट्र के वोटर्स और एक राज्य के वोटर्स. वहाँ चुनाव नहीं है. वहाँ की स्थिति के बारे में कोई समस्या किसी ने उठाई नहीं थी, मगर इसका पूरा स्टडी करके लोगों के सामने ये सब बातें रखने के बाद गृह मंत्री की जिम्मेदारी थी कि इसका जवाब देना, और उन्होंने ये इशू अन्य जगह पर डाइवर्ट करने की कोशिश की. तो बिहार चुनाव में क्या लग रहा है कि जो 65 लाख के आसपास वोटर लिस्ट से नाम हटाए गए हैं, किसके तहत हटाए गए हैं, किसके इशारे पे हटाए गए, क्या कहना है आपका? इसीलिए कल का जो हमारा मंडे का डेमोन्स्ट्रेशन या मोर्चा है इलेक्शन कमीशन पर, इनके सामने जो इश्यूज हम रेज कर रहे हैं इसमें बिहार की लिस्ट ये इशू हमारा इम्पोर्टेंट इशू है. पूरे 15 दिन से इस इशू पर पार्लियामेंट में हंगामा हो रहा है. पार्लियामेंट चल नहीं सका. सच स्थिति लोगों के सामने लाने का मौका जो था संसद के माध्यम से वो हो नहीं रहा, और इसीलिए बिहार के बारे में हम लोगों के मन में आशंका है. डोनाल्ड ट्रंप द्वारा जो हमारे पर टेरिफ इम्पोज किया जा रहा है बार बार 25% और 50%, एक तरीके से आपको ये लगता है क्या कि हमारी जो फॉरेन पॉलिसी है वो एक तरह से उसका फेल्यूर है या फिर हम कम पड़ रहे हैं? मगर ये जो हो रहा है श्रम के माध्यम से 25 से 50 एक तरह से प्रेशराइज करने की कोशिश, हमें लगता है कि ऐसे इशू पर हम सब देशवासियों ने मिलकर देश के हितों की रक्षा करने के लिए गवर्नमेंट को इसमें सहयोग देना चाहिए. सहयोग की डिप्लोमेसी फेल हो चुकी है क्योंकि वो डोनाल्ड ट्रंप के साथ उनकी काफी दोस्ती की, तो डिप्लोमेसी फेल हो गई क्या? इससे डिप्लोमेसी फेल हो गई ऐसे आज मैं कहना चाहता हूँ. सब जिनका कारोबार, जिनका अफसोस हम लोगों ने पहले 5 साल में देखे और अभी देख रहे हैं, मुझे लगता है कि उनके ऊपर किसी का कंट्रोल नहीं. इनका जो अफसोस है वो जो उनको मन में आता है इस तरह से वो बातें करती है, और इसीलिए मुझे लगता नहीं कि उसको ज़्यादा ध्यान दें. चुनाव आयोग ने कहा है कि जो स्थानिक निकाय के चुनाव होने वाले हैं उसमें वीवीपैट का इस्तेमाल नहीं किया जाएगा. आपकी और आपके पार्टी की इस पर क्या? बात ऐसी है कि अभी 3-4 इलेक्शन है. एक महानगरपालिका, जिला परिषद, नगर परिषद, और वहाँ दूसरा इंस्ट्रूमेंट इसका इस्तेमाल करने वाले. मुझे लगता है कि अच्छी बात है, क्योंकि विधानसभा का इलेक्शन के लिए जो इंस्ट्रूमेंट उन्होंने यूज़ किया था इसका असर क्या हो गया कि हम सब लोग भोग रहे.
अभी दूसरे इंस्ट्रूमेंट यूज करके वो इलेक्शन लेना चाहते हैं। इससे बात साफ हो जाएगी कि सच्चाई क्या है। सर, एक आप सहयोग की बात कर रहे हैं विदेश नीति पर, लेकिन आपके सहयोगी है राहुल गांधी, वो लगातार इसको लेकर गवर्नमेंट और खासकर प्रधानमंत्री को क्रिटिसाइज कर रहे हैं। उनका कहना है कि प्रधानमंत्री की जो डिप्लोमेसी की पॉलिसी है या विदेश नीति है वो कहीं न कहीं पूरी तरह निष्फल हो चुकी है, और सबसे प्रमुखता जो मित्र कहते थे वही मित्र आज जो है उन पर दबाव बना रहे हैं, टैरिफ ला रहे हैं। और ये सिर्फ इसलिए है कि सिर्फ और सिर्फ किस तरह दबाव बनाया जाए और एक प्रेशर बिल्डिंग किया जाए। और दूसरी चीज सर, एक ऑपरेशन सिंदूर को लेकर उनका कहना है कि एक दबाव के तहत गया है, उस पर आपका पार्टी का रुख तो स्पष्ट है, लेकिन कहीं कहीं ये लगता नहीं है कि जिस तरह की बातें की जा रही हैं वो अलग है, क्योंकि आप कुछ अलग कह रहे हैं और आपके गठबंधन साथी कुछ अलग कह रहे हैं। ऐसे कोई आंसर हमारे नहीं, अलग अलग बातें हम कहते नहीं। जो पहली बात मैंने की वह अमेरिकन प्रेसिडेंट के बारे में थी। प्रेसिडेंट का जो अप्रोच है इस बारे में हम लोगों को मिलकर इसका सामना करना पड़ेगा, इसीलिए मैंने सहयोग की बात की। जहाँ तक परराष्ट्र नीति है, पड़ोसी के बारे में हमारा अप्रोच है, वह अप्रोच हम नज़रअंदाज नहीं कर सकते। ज़्यादा बातचीत नहीं करेंगे मगर नज़रअंदाज नहीं कर सकते। आप देखिए कि हिंदुस्तान का नक्शा आप आपके सामने रखे, पाकिस्तान हमारे खिलाफ है, नेपाल हमसे नाराज है, बांग्लादेश हमसे नाराज है, श्रीलंका हमसे नाराज है। हमारे सब पड़ोसी आज मालदीव में हमारे सब पड़ोसी हमसे दूर जा रहे हैं। मुझे लगता है कि मोदी साहब ने ये बात नज़रअंदाज नहीं करनी चाहिए। ये अफसोस के बारे में जिससे कैसे सुधारेंगे इस पर उन्होंने ज़्यादा ध्यान देना चाहिए। पवार साहेब, सर्वोच्च न्यायालयाने खूपच ईडीवर ताशेरे ओढत म्हणाले की ईडीने गुन्हेगारी सारखं काम करू नये। 4 वर्ष तुम्ही डांबून ठेवता, नंतर निर्दोष सुटतात। 5000 केसेस मध्ये फक्त 10% दोष सिद्धी होते आहे। तुम्ही आणि विशेष न्यायालय बनवले पाहिजे ईडीचे आणि लवकर त्यांची सुनावणी झाली पाहिजे। तुम्ही या टिप्पणीकडे सर्वोच्च न्यायालयाची सर्वोच्च न्यायालयाने जी माहिती सांगितली की एकंदर ईडीच्या केसेस किती होत्या आणि प्रत्यक्ष त्याचा जो निर्णय लागला, निर्णय बघितल्याच्यानंतर अतिशय कमी जागेवर त्या ठिकाणी कोर्टाने ईडीची भूमिका मान्य केली। याचा अर्थ स्पष्ट हा होतो की हे सरकार ईडीचा गैरवापर काही वर्गाच्या विरुद्ध जाणीवपूर्वक करतात आणि त्याबद्दलचं अतिशय स्वच्छ भाष्य हे जुडिशरीने सुप्रीम कोर्टाने हे केलं, ही गोष्ट आशादायक आहे। पवार साहेब, माझा एक प्रश्न आहे। भाजप हा शिस्तबद्ध असा पक्ष असा मानला जातो। एक वक्तव्य RSS प्रमुख मोहन भागवतांनी केलेलं होतं की 75 वर्षानंतर निवृत्तीचा हा त्यांनी न कळत एक टोला लगावला होता। आता 17 सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे 75 वर्षाचे होत आहेत। तुमचं मत काय यावर? माझं मत मी काही मत देऊ शकत नाही, पण मला एक गोष्ट कळते की RSS आणि त्यांच्या संघटनेचं एक वैशिष्ट्य आहे की ते अत्यंत शिस्तबद्ध संघटना आहे। निर्णय एखादा झाला तर त्या निर्णयाच्या संबंधी चर्चा करायची पद्धत तिथं नसते, त्या निर्णयाची अंमलबजावणी करायची असते। आणि म्हणून ही जी परंपरा RSSने अनेक वर्ष जतन केलेली आहे आणि त्याला आपण जिथं बसतो तिथून आशीर्वाद आहे। त्यामुळं शिस्तीचं पालन याच्याकडे दुर्लक्ष होईल असं वाटत नाही।
राहुल गांधी यांची कार्यक्रम झाला दिल्लीला, त्यात उद्धव ठाकरे यांना मागे बसवले. बोला बोला. आपको क्या लगता है कि इलेक्शन कमीशन की इंटीग्रिटी कॉम्प्रोमाइज हुई? इतने एलिगेशंस आ रहे हैं, वो इंक्वायरी नहीं कर रही है वोटिंग लिस्ट मैनिपुलेशन में. आपको लग रहा है कि उनकी इंटीग्रिटी कॉम्प्रोमाइज हो रही है? बात इसकी है, जो बातें राहुल गांधी ने सामने रखी विथ ऑथेंटिक प्रूफ, वो हम नजर नहीं कर सकते. इसके डिटेल से जाना पड़ेगा. सच्चाई क्या है उन लोगों को सामने लानी चाहिए. हम जो कहते हैं कि इसमें सच्चाई नहीं हो तो वो भी साफ होना चाहिए, क्योंकि इलेक्शन कमीशन एक इम्पॉर्टेंट इंस्टीट्यूशन है. ये इंस्टीट्यूशन की इज्जत हो रखनी चाहिए. पवार साहेब, एकनाथ खडसे यांच्या जावयाच्या प्रकरणावरून कुठेतरी सफाई घेण्याचा प्रयत्न होतोय. राजकीय लढाई वैयक्तिक स्तरावर येऊन पोहोचलेली आहे. असं आहे की खडसे साहेब त्यांचं एकंदर पॉलिटिकल करिअर बघितलं तर त्यांचं 80% करिअर हे त्यांच्यावर जे हल्ला करतात त्यांच्यावरच होतं. जी व्यक्ती एकेकाळी भाजपच्या वतीनं विधिमंडळामध्ये नेतृत्व करत होती, त्यांच्या विचार त्यांची काही मतभिन्नता झाली असेल, पण कोणत्या टोकापर्यंत आणि कोणत्या पातळीपर्यंत विरोध करावा याचं तारतम्य या ठिकाणी पाळलं जात नाही. हे खेदजनक गोष्ट आहे. उपराष्ट्रपति का चुनाव होने जा रहा है. आप लोगों का कैंडिडेट आपके हिसाब से क्या लग रहा है, कौन योग्य उम्मीदवार लग रहा है? उपराष्ट्रपति के चुनाव के संबंध में क्या सोचना है आप लोगों का? भाई हम लोग बैठने वाले हैं शायद इस हफ्ते में 8-10 दिनों में. अभी तक हमारी डिटेल बात हुई. पवार साहेब, तुम्ही फडणवीसांना तुम्ही वाढदिवसाच्या खूपच सुंदर शुभेच्छा दिल्या होत्या, पण महाराष्ट्राची जनता अशी जाणू इच्छिते की त्यांच्या 3 गोष्टी अशा कोणत्या ज्या फेलियर आहेत महाराष्ट्र शासनाच्या, तुम्हाला वाटतं? महाराष्ट्र शासनाच्या 3 गोष्टी, त्यांच्या शासनात 3 गोष्टी, हे जे सरकार चाललं आहे त्याच्यामध्ये 3 गोष्टी अशा तुम्हाला कोणत्या वाटतात? असं आहे की समाधानकारक कुठल्या गोष्टी जाणवत नाही, जनतेत सुद्धा समाधान नाही, आणि त्याच्याबद्दलचं समाधान आम्हाला आहे. पवार साहब, महायुति में ऐसा लग रहा है कि शायद सब कुछ ठीक नहीं है, क्योंकि एकनाथ शिंदे साहब भी दिल्ली के 2 दौरे कर चुके हैं. क्या आपके पास या तो शिंदे साहब की सेना या अजीत पवार साहब की एनसीपी कोई संकेत आपके तरफ आए कि हम यहाँ खुश नहीं है, हम वापस आना चाहते हैं? नहीं, संकेत वगैरह हमारे पास नहीं, हमने बातें की नहीं. और शिंदे साहब उनको कई सालों से हम जानते हैं, न बोले, इनका एक स्वभाव है, वो बोलते नहीं कभी और करने में कभी पीछे नहीं. और इनसे आगे उनका किस तरह से रास्ता होगा इसका अंदाजा अभी जल्दी आएगा. पवार साहेब, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार अशी खूप चर्चा चालू होती मध्ये, आताही चालू आहे, त्याच्याबद्दल काय? असं काही आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काम करणारे लोक आहोत. आम्ही आमच्या विचाराने पुढे जातो. इतरांच्यावर सहकार्य करण्याच्या बाबतीत आमचा विरोध नसतो, पण आमचं एक सूत्र आहे की भारतीय जनता पार्टी यांच्या समेत कोणी जात असेल तर त्यांच्यावर आम्ही नाही. पवार साहब, बीच में खबर आई कि भाजपा की प्रवक्ता उनको हाईकोर्ट में जज भी बनाया गया, ऐसा कांग्रेस के लोगों ने भी इसको ट्वीट किया था. आपका इस पे प्रतिक्रिया? एक हायकोर्टचा जज महिला प्रवक्ता होती काँग्रेसचा, बीजेपीच्या त्याच्याबद्दल रिॲक्शन लोकांच्या आल्या, पण नियुक्ती झाली. पुन्हा जज ही सुद्धा कॉन्स्टिट्यूशन पोस्ट आहे आणि म्हणून त्याच्याबद्दलची गुणवत्तेवर चर्चा करणं योग्य वाटत नाही. भाऊसाहेब, राज्यात शेतकरी आत्महत्या आहे अवकाळी पावसाळा, मात्र राज्यामध्ये सध्या कबूतरांचा विषय असेल, हत्तीचा विषय असेल,
या सगळ्या याच्यावर चर्चा होत आहे, जे महत्वाचे मुद्दे आहेत ते कुठेतरी मागे पडत आहेत आणि हे जाणून पाडण्यात जातं असं वाटतं. आता आमची जी पदयात्रा सुरू होते त्याच्यातलं महत्त्वाचं एक कारण आहे की आज शेतकऱ्यांची स्थिती अतिशय गंभीर आहे. अनेक ठिकाणी थकबाकी वाढलेली आहे. सरकारी बँकांची स्थिती अतिशय संकटात गेलेली आहे आणि निराश झालेला शेतकरी आत्महत्याच्या रस्त्यात जातो आहे. हे सगळं चित्र महाराष्ट्राला शोभादायक नाही आहे आणि त्यासाठी जनमत तयार करणं याची आवश्यकता आहे आणि ते काम आम्ही करतो. लास्ट प्रकाश आंबेडकरांनी आता एक स्टेटमेंट केलं की एक मोठा राजकीय भूकंप होणार आहे आणि तुम्ही भाजपमध्ये प्रवेश करणार. सगळे आम्ही वाद वृक्षाच्या भूकंपाचे शेवटचा प्रश्न आहे. एक राहुल गांधींनी आता डेड इकॉनॉमी म्हटलं आपल्या देशाच्या इकॉनॉमीला, त्याच्यात राष्ट्रवादीचं काय स्टाईल नाही. पॉईंट असा आहे की इकॉनॉमीमध्ये काही क्षेत्रात चिंताजनक स्थिती आहे. मगाशी मी सांगितलं की फार्मिंग कम्युनिटी, संबंध देशातला शेतकरी, शेती अर्थव्यवस्था ही संकटामध्ये आहेच आहे आणि त्यामुळे त्या संबंधीचं भाष केलं तर त्याची नोंद गांभीर्याने घेतली पाहिजे. स्पेसिफिक सवाल कि जो सेकंड रंग ऑफ लीडरशिप है तो है आप प्रेरणा स्रोत है पार्टी के लिए, मगर आपके बाद भागदौड़ उतारने के लिए आप अभी से किसको रेडी कर रहे हैं, आपकी नजर में कौन है? और एक उससे जुड़ा सवाल ये कि क्या इस नेक्स्ट लीडर का खासदार आमदार होना जरूरी है क्या, या उन्होंने सिर्फ पार्टी पर फोकस करना है? बात ऐसे कि नेक्स्ट लीडर कौन होगा, हमारे पास इतने साथी हैं. अभी मेरे साथ 250 जो बच्चे हैं, इसमें हर व्यक्ति राज चलाने के लिए काबुल है. हर व्यक्ति पार्टी को मजबूत करने के लिए काबुल है और इससे कोई कमी से इसमें नहीं है. थैंक यू. अरे आता नाही जाऊ दे आता नको. आपण आजच्या या बिझी शेड्यूलमध्ये आमच्यासाठी इतका वेळ दिला आणि सर्व प्रश्नांमध्ये बोलले त्याबद्दल आपलं मी